महाराष्ट्रात सध्या वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आता पेरणीसाठीची लगबग सुरू झाली आहे। पण पेरणी योग्य पाऊस झालाय का, पेरणी कधी करावी आणि हवामान तज्ञांचा नेमका सल्ला काय याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। राज्यात सर्वत्र पावसाचा धुमशान सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आता खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी करत आहे। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉक्टर कैलास डाकोरे यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांनी जूनमध्ये लागवड करावी। कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची लागवड 15 जून नंतरच करावी। वेळेच्या आधी लागवड केली तर बोंडअळीसारख्या रोगांचा पिकांवरती प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नियोजन व्यवस्थित करावे। यावर्षी राज्यात चांगला मान्सून असून शेतकऱ्यांनी घाई करू नये असेही ते म्हणाले। 3 सेंटीमीटर ओल जमिनीत गेल्याशिवाय पिकाची लागवड करू नये। जोपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत लागवड करू नका। राज्यातील अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे पिकाचं नुकसान झालं आहे। जिथे जास्त पाऊस झाला आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी थोडं थांबावं। जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।